कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आज राजेंद्रनगर परिसरात पदयात्रा काढण्यात आली। आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या या पदयात्रेत काँग्रेसचे ध्वज हातात घेऊन आणि तिरंगी टोप्या घालून परिसरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या। राजेंद्रनगर परिसरातील साळुंखे पार्क, भारतनगर शिवमित्र मंडळ, जय भवानी मित्रमंडळ या परिसरात पदयात्रा काढत आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला। मतदारसंघातील प्रलंबित विकास कामं मार्गी लावण्यासाठी आपल्याला विजयी करा असं आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारांना केलं। हलगीच्या कडकडाटात निघालेल्या या प्रचार फेरीत परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। या पदयात्रेत माजी नगरसेवक लाला भोसले, सामाजिक कार्यकर्ते राजू साबळे, संदीप बिरांचे, धीरज कांबळे, पिंटू हवालदार, शिवाजी सकट, विजय सकट, उमेश सकट, तानाजी मिसाळ, संग्राम सोनवणे, शशिकांत पाटील, मुस्ताक मलबारी, संतोष चव्हाण, बंटी हवालदार, उदय कांबळे, दस्तगीर शेख, मयूर पाटील, लीलावती कांबळे, संगीता चक्रे, विजयमाला भोसले, दगडू कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।